संत भेट होणं गरजेचं असतं. भागवतामध्ये एक श्लोक आहेत, ऐका. जगतामध्ये देवाच्या प्राप्तीला एकमेव साधन आहे संत, सत्संगती वेगळे जाण. पहिल्यांदा श्लोक सांगतो, ऐका. सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरती चिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. याच्या खाली एकनाथ महाराज भागवतामध्ये एक ओवी लिहितात. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझेची स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. नामदेवांना देवाची प्राप्ती होती, देव कळालेले नव्हते. नामदेवा, अरे मी तुला फक्त प्राप्त आहेत, वस्तू मिळाली म्हणजे कळाली असं नाही. वस्तू मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. काय देवा बाता मारता तुम्ही, काय देवा बोलता तुम्ही, मी तुम्हाला ओळखतो चांगलं. अहो लहानपणापासून तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला ओळखत नाही म्हणजे. म्हटले नामदेव मी परीक्षा घेईल, बरं घ्या परीक्षा, कोणती परीक्षा घ्या, कशी घ्या. 2-3 दिवस जाऊन दिले, बरं ऐका, 2-3 दिवस जाऊन दिले. नामदेव महाराज चंद्रभागेवर स्नानाला गेले, स्नान वगैरे आटोपलं आणि देवपूजेला तिथंच बसले नित्य नेमाला. ते देव वगैरे ग्रंथ, देवांना गंध अक्षता काय असेल ते केलं, ग्रंथ वाचायला बसले. आणि तेवढ्यामध्ये त्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या समोर एक गाडा येऊन थांबला. गाडा रेड्याचा होता, रेडा जुंपलेला, पाठीमागे गाडा, त्याच्यावर भलदंड शरीराचा एक पुरुष बसलेला आणि त्यालाच शोभणारी त्याची बायको. गाडा चालत चालत आला, नामदेव महाराजांच्या समोर येऊन थांबला. काही अंतरावर नामदेव महाराजांचं वाचायचं काम चालू आणि समोर पाहत आहे गाडा आला, पुन्हा वाचायला सुरुवात केली. नित्यनेम चालू होता. तेवढ्यामध्ये त्या गाड्यामधून मालक उतरला आणि मालकाने सांगितलं मालकिणीला, हे बघ भूक लागली, खूप भूक लागलेली आहेत, अन्न शिजव, स्वयंपाक कर, पण करताना हंडीभर कर. किती? हंडीभर. मग ती बाई गाडीच्या खाली उतरली. गाड्याच्या आजूबाजूला असलेले 3 दगड घेतले. कशाला? चूल मांडायला. वर केला का लगेच डोक्यात घालायला म्हटले, चूल मांडायला. 3 दगड आणले, बाजूला ठेवले, सरपण आणलं, चुलीमध्ये घातलं, अग्नी तयार केला, चूल पेटवली आणि त्या चुलीवर काय ठेवला? हंडा, मोठा हंडी. त्या हंडीमध्ये पाणी टाकलं आणि मालकाने सांगितलेलं होतं भूक लागलेली, हंडी भर बनव. मग त्या मालकिनीने काय केलं, त्या गाड्यामध्ये असलेल्या 3 पोत्याच्या गोण्या, 3 पोती तांदळाचे काढले आणि त्या हंडीमध्ये टाकले. पण 3 पोते टाकूनही हंडी काय भरली? मालक 3 पोती तांदूळ टाकले परंतु हंडी भरत नाही. म्हटले एक काम कर, 2 कट्टे बटाट्याचे ते पण टाक. त्या बाईनी काय केलं, मालकीन बाईनी ते कट्टे काढले बटाट्याचे, ते पण हंडीमध्ये टाकले, तरी हंडी भरली नाही. मालक हंडी भरत नाही. म्हटले एक काम कर, गाडीत काही शिल्लक राहिलं का? म्हटले नाही. मग एक काम कर, गाडीच्या खाली 5 कुत्रे. लक्षात येतंय का तुमच्या? काय मालकिनीने एका कवळीमध्ये धरले ते कुत्रे. कशा टाकले? हंडीमध्ये. तरी सुद्धा हंडी काय भरली? मालक हंडी भरत नाही. म्हटले एक काम कर, गाड्याला पुढं रेडा जुंपलेला आहे. त्या मालकिनीनं काय केलं, तो रेडा उचलला, हंडीमध्ये टाकला, हंडी काय भरली? मालक रेडा टाकून सुद्धा काही हंडी भरत. आणि आपल्या जवळचं सगळं संपलं. मालकाचं लक्ष गेलं नामदेव महाराजांकडे. सगळं संपलं, लक्ष कोणाकडं? नामदेव महाराज म्हटले आता नंबर आपला दिसतोय. ग्रंथ एका बाजूला, देव एका बाजूला. जशी धूम ठोकली थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यात.
देवा, अरे माणसं बनवलं का राक्षस? काय तो माणूस कुत्रे टाकतो काय, बटाटे टाकतो काय, तांदूळ टाकतो काय, हेला टाकतो काय? सगळं संपल्यावर माझ्यावर पण नजर आली. देवा, पळून आलो म्हणून वाचलो. कमी आवाज. देवा, वाचलो मी. नामदेवा, एक सांगू का, तुला देव भेटला पण कळाला नाही, ओळखला नाही. अरे नामदेवा, तो माणूस मीच होतो ना. अरे ती बाई रुक्मिणी होती ना, तो ह्याला गरुड होता ना. ओळखला का तू? म्हणून हे ओळखण्याकरता संतांकडे जावं लागल. जा मुक्ताबाईक, जा माऊलीकडं. नामदेव महाराज मुक्ताबाईकडे गेले, माऊलींकडे गेले. माऊलीने सांगितलं, नामदेव महाराज, औंढ्या नागनाथला कोण राहतात? विसोबा. जा त्यांच्याकडं आणि त्यांच्याकडून अनुग्रह घे. विसोबा कोण कळले का तुम्हाला? विसोबा कोण? का ज्यांनी आळंदीमध्ये माऊलींच्या झोळीमध्ये शेण माती टाकली, मागितलेल्या पिठामध्ये भिक्षेमध्ये शेण माती कालवली, ते विसोबा. नामदेवा, जा औंढ्या नागनाथला. नामदेव महाराज मजल दर मजल करत 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 पायी तीर्थयात्रा करत करत गावामध्ये पोचले. गावामध्ये विचारलं, का हो विसोबा कुठं राहतात? म्हटले, महाराज तुम्ही कुठून आले? म्हटले, पंढरपुराहून. एक काम करा, गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं तो म्हातारा सापडेल, विसोबा. नामदेव महाराज गावाच्या बाहेर ते मंदिर शोधलं. मंदिरामध्ये येऊन बघतो तर काय, भगवान महादेवाची पिंड, आणि त्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला तो विसोबा म्हातारा. नामदेव महाराजांनी कपाळाला हात लावला. पंढरपुरातून पायी पायी आलो आणि इथं येऊन गुरु कोणाला बनवायचं? ज्याचे पाय कशावर? भगवान महादेवाच्या पिंडीवर, आणि त्याच्याकडून अनुग्रह घ्यायचा. पण आता आलोच तर विचारू. मग नामदेव महाराजांनी विचारलं, बाबा विसोबा खेचर तुम्हीच का? विसोबांचं उत्तर आहे का? म्हटले, नाही, या देहाला लोक विसोबा म्हणतात. काय म्हणतात? म्हणून साधूचं जीवन हे वैयक्तिक नसतं बरं का, ते स्वतःसाठी नसतं बरं का. आपल्या आईवडिलांची पुण्यतिथी करतो, वर्ष श्राद्ध करतो, दावा करतो, 2 वर्ष झाले का विसरून जातो. 9 पुण्यस्मरण आहेत, 9. बापाच्या दहाव्यावरून वाद आहेत. तू घाल, मी नाही घालणार. तो म्हणतो तूच घाल, मी नाही घालणार. वर्ष श्राद्ध खूप लांब राहिलं. याला साधू म्हणतात महाराज. स्वतः करता जगणं नाही, परिवाराकरता जगणं नाही, म्हणून तर लोक उत्सव करतात. ज्या वेळेला स्वतः करता जगणं होतं, परिवाराकरता जगणं होतं, त्यावेळेला कुणी विचार करत नाही. आज 750 वर्ष झाले तरी माऊलीच्या आळंदीला जागा, पाय ठेवायला जागा नाही महाराज. आपल्या वर्ष श्राद्धाला फोन करून पत्रिका देऊन तरी येत नाही. याला म्हणतात साधू जीवन. विसोबा म्हटले, या देहाला विसोबा म्हणतात. म्हटले, बाबा अहो तुमचं वय झालं, तुमचे पाय पिंडीवर आहेत, बाजूला ठेवायचे ना. म्हटले, आता वयामुळेच झालं. वय झाल्यानंतर या गोष्टी घडतात. एक काम कर बाबा, तुझ्याच हाताने पाय उचल आणि बाजूला ठेव. मग नामदेव महाराजांनी काय केलं? विसोबांच्या पायाला हात लावला. साधू जीवन याला म्हणतात बरं का. नुसता पायाला स्पर्श झाला तरी अष्टसात्विक भाव तयार झाला बरं का. पहिल्या दिवशी आलो ना, पहिल्या दिवशी फक्त महाराजांना पाहिलं. काय अनुभूती आली, काही काही गोष्टी सांगता येत नाही, काही काही अनुभव सांगता येत नाही. फक्त दर्शनात
काही गोष्टी घडून जातात, वातावरण प्रसंग. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. अपना पारिखे नाही ते अपना पारिखे नाही ते साधु थोर जाना, 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 साधु थोर जाना. अपना पारिखे नाही ते अपना पारिखे नाही ते साधु थोर जाना, 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 साधु थोर जाना. नामदेव महाराजांनी विसोबाचे पाय पिंडीवरून बाजूला करण्याकरता फक्त स्पर्श केला, अष्टसात्विक भाव तयार झाले. नामदेव महाराजांनी विसोबांचे पाय उचलले, बाजूला ठेवले, काय झालं? जिथं पाय ठेवले तिथं भगवान महादेवाची पिंड तयार झाली. तिथून उचलले, पुन्हा बाजूला ठेवले, तिथं भगवान महादेवाची पिंड तयार झाली. चारी बाजूला ज्या वेळेला पिंडी तयार झाली ना, त्यावेळेला नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला. विसोबाने पिंडीवर पाय ठेवले नाही, साक्षात महादेवानेच आपल्या भक्ताचे पाय आपल्या डोक्यावर धारण केले. अनुग्रह घेतला नामदेव महाराजांनी. काही काही वाक्यांमधून बोध घ्यायचा. देव संत, आजही प्रश्न विचारला, देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ? देव श्रेष्ठ नाही बर का. हो, कालच मी बोलून गेलो. काल देवाचं येण्याचं कारण आणि कार्य सांगितलं, संतांचं येण्याचं कारण आणि कार्य सांगितलं. देव इथं काय येतो? यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे. आपुल्या पाळीसी भक्त जना, 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 आपुल्या पाळीसी भक्त जना. अंबरुषीसाठी जन्मसोजिले, अंबरुषीसाठी जन्मसोजिले, अंबरुषीसाठी जन्मसोजिले, अंबरुषीसाठी
जन्मतो देव इथं काय येतो? धर्माचं रक्षण आणि भक्तांचा भक्तांचा नाही, जे भक्तांना त्रास देतात ना, राक्षसांचा वध, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. भेद आहे का नाही? देव इथं आल्यानंतर कार्य करतात, पण भक्तांना जवळ आणि दुष्टांना लांब. आता संतांचं सांगू का? संत मृत्यू लोकांमध्ये येतात, पण भक्तांनाही जवळ करतात. आणि जे दुष्ट आहेत ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. यारे लहान थोर यते बलते नारी नर, करावा विचार न लगे चिंतावरा. यारे लहान थोर यते बलते नारी नर, करावा विचार न लगे एकच तत्व घ्यायचं यातून. देवाजवळ भेद आहेत आणि संतांजवळ भेद नाही. देव दैत्यांचा नाश करतो आणि भक्ताचा सांभाळ करतो. माऊली काय म्हणतात? ज्या वेळेला माऊलींनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला, ज्या वेळेला सद्गुरूंकडे दान मागायला गेले ना, स्वतःबद्दल नाही मागितलं, स्वार्थ नाही बघितला. जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश हो असं नाही मागितलं. त्यांच्या जवळचा दुष्टपणा जावो, त्यांच्या जवळचं खळपणा जावो. याला म्हणतात संत, बरं, याला म्हणतात गुरु. नामदेव महाराजांनी ज्या वेळेला विसोबाचे पाय चारी बाजूला ठेवले, चारी बाजूला पिंड तयार झाली, साक्षात्कार झाला. विसोबांनी पाय पिंडीवर नाही ठेवले, साक्षात महादेवानेच आपल्या भक्ताचे पाय डोक्यावर ठेवले. एवढे भोळे महादेव आहेत का भक्ताचे पाय आपल्या डोक्यावर धारण करतात. नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला, शरणागती केली विसोबांची. बाबा कृपा करा, पदरात घ्या, अनुग्रह द्या. आणि मग नामदेव महाराजांना अनुग्रह दिला. नामदेव महाराज पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर कुत्र भाकरी घेऊन पळालं. काय झालं? नामदेव महाराजांनी पाहिलं कुत्र भाकरी घेऊन पळालं. ते कुत्र नव्हतं, भगवान पांडुरंग होते, भगवान परमात्मा होते. थांबा देवा, थांबा देवा, नुसती भाकरी खाऊ नका, तुपाची वाटी घ्या. म्हणजे जोपर्यंत सत्य संगती नव्हती, जोपर्यंत गुरुकृपा नव्हती, जोपर्यंत अनुग्रह नव्हता, तोपर्यंत नामदेवांना देवात सुद्धा देव सापडत नव्हता. अनुग्रह झाल्यानंतर, गुरुचा अनुग्रह झाल्यानंतर कुत्र्यात देव दिसला. हा गुरुचा महिमा आहे. म्हणून माऊली सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचं प्रत्येक अध्यायामध्ये कौतुक करतात. बरं,